शासकीय कामं करणाऱ्या कंत्राटदारांची वेगवेगळ्या विभागांकडे तब्बल 90,000 कोटींची थकबाकी। राज्यातल्या कंत्राटदारांचा पुन्हा एकदा कामबंद आंदोलनाचा इशारा। बीएमसीच्या बांधकाम परवानगी विभागातून 3,000 फाईल्स गहाळ झाल्याची अखेर कॅगकडून दखल। 15 दिवसात चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश। वॉचडॉग फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश। दुहेरी हत्याकांडानं साईबाबांची शिर्डी हादरली। संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांसह 3 प्राणघातक हल्ला। दोघांचा मृत्यू, एक गंभीर। तासाभरातल्या 3 घटनांनी शिर्डीत खळबळ। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी जातीय राजकारणाची सुरुवात कुणी केली? ओबीसी महासंघाच्या तायवाडेंचा सवाल। धनंजय मुंडेंना लक्ष केल्यामुळे त्यांच्या समर्थनात ओबीसींना यावं लागल्याची तायवाडेंची कबुली। सध्याचं सरकार फक्त हिंदू मतांमुळेच हिंदूंच्या सुरक्षेसाठीच मंत्रालयात बसत असल्याचं नितेश राणेंचं चंद्रपूरमध्ये वक्तव्य। तर राणेंचं वक्तव्य घटनासंमत नसल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। कारवाई करण्याचं आवाहन। राणे कुटुंबाचं वर्चस्व असलेल्या सिंधुदुर्ग डीपीडीसीची बैठक आज। तिन्ही राणे पहिल्यांदाच नियोजन समितीमध्ये। राणे कुटुंबाकडेच डीपीडीसी अध्यक्षपद। यंदाचा महाराष्ट्र केसरी पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ। सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर मात केली। महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन पृथ्वीराज दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला। महाराष्ट्र केसरीच्या लढतींमध्ये मॅच फिक्सिंग होतं। शिवराज राक्षेच्या कुटुंबियांचा आरोप। शिवराजला निलंबित केलं तर पंचालाही शिक्षा करा अशी मागणी। लवकरच एसटी महामंडळाची प्रीमियम बस सेवा। प्रवाशांना सुरक्षित आणि वक्तशीर सेवा देण्यासाठी सरकार आग्रही। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कर्नाटक परिवहन सेवेची पाहणी। टाटा स्टील मास्टर्स चॅम्पियन्समध्ये विश्वविजेत्या डी गुकेशला प्रज्ञानंदनं रोखलं। अंतिम फेरीत दोघांनीही एक मॅच जिंकल्यानंतर टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदची सरशी। पराभवानंतर गुकेश काही काळ गोंधळला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।